मराठा आंदोलक जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत। मात्र अंतरवालीतून थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर ते धडक देणार असल्याचा त्यांनी इशारा देखील दिलाय। किती गाड्या आणि किती मराठे मुंबईत दाखल होणार आहेत? सरकारला अडचणीत आणण्यासाठी जरांगेंनी काय विशेष रणनीती आखलेली आहे पाहूया या विशेष रिपोर्टमधून। मनोज जरांगे वर्षावर धडकणार। आधी अंतरवालीत एल्गार, नंतर मुंबईकडे कूच। 40 लाख गाड्या, 6 कोटी मराठे मुंबईत येणार। 40 लाख गाड्या मुंबईत जाणार, 45 लाख, 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असतात। ऐकलत? मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय। जरांगेंनी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत अंतरवाली सराटीत 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे। त्यामुळे उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे। सामच्या प्रतिनिधीनं आंदोलन स्थळावरून थेट आढावा घेतलाय। मनोज जरांगे पाटील उद्या याच ठिकाणी जे ते आमरण उपोषण करणार आहे। खरं तर मी त्या उपोषण स्थळावरती उभा आहे आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की मंडपचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि उद्यापासून या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू होणार आहे। आज जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं अंतरवाली सराटीमध्ये जे ते मराठा बांधव जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर उपोषणाची जी तयारी आहे ती देखील अंतरवाली सराटी ग्रामस्थांनी पूर्ण केलेली। या ठिकाणी मंडप जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। एकीकडे अंतरवालीत उपोषणाची तयारी सुरू असतानाच जरांगेंनी मराठ्यांना चलो मुंबईचाही नारा दिलाय। मुंबईत जाण्याचं ठरवल्यावर आम्हाला रोखल्यास सरकारला ते जड जाईल असा इशारा देत जरांगे नेमकं काय म्हणाले ऐका। मराठ्याला स्पष्ट सांगितलं 29 ऑगस्टला अंतरवालीतच होणार, पण यांनी नाही दिलं तर मुंबईत होणार। दोनदा सज्ज राहायचंय, होईल ना तारीख डिक्लेअर। मराठ्याला काय सांगायची गरज नाही। 45 लाख गाड्या मुंबईत जाणार, 45 लाख, 80 ते 90 लाख कोटी मुंबईत असते पहिल्या टप्प्यात। आणि तुम्हाला आपण बोलतो ते सिद्धच करतो। 5 टप्पे होणार आहेत, 5 टप्प्यात 6 कोटी मराठा मुंबईत जाणार आहे। दादागिरी करायची नाही। आम्ही आझाद मैदानला करणार, शिवाजी पार्कला करणार, वर्षा पुढे बी करणार, सगळ्या दुनियात करणार आम्ही। कुठं जिथं आम्हाला रोड दिसणार आम्ही तिथं करणार। तू काय करणार तर बघू त्या टायमाला। आम्ही मग रेल्वे बी नाही फिरून देणार, तुमच्या विमानं नाही उडून देणार। सगळ्या रेल्वे पटऱ्या उखडून टाकीत असतात, मग आम्ही विमानतळ उखडून टाकीत असतो। होऊ दिस तुला, तू माझंच उतरायचंच ना एकदा। आम्ही सज्ज होणार आहेत। मग तुम्ही लोकांना वेटीच करून धरता रे। दरम्यान जरांगेंच्या इशाऱ्यावर महायुतीमधल्या नेत्यांनी काय भूमिका घेतली आहे ऐका। ज्या काही नोंदी समोर आहेत त्याचा जर विचार केला तर 0.3% फक्त काही टक्केवारीचा विचार केला तर नोंदी नाकारलेल्या आहेत। नाही तर बहुतांशी मला वाटतं लोकांच्या नोंदी दिलेल्या आहेत। आणि माझं आपल्या माध्यमातून अजूनही आव्हान आहे की ज्यांना असं वाटतं की आपल्याकडे नोंदी असताना, पुरावे असताना, जे काही SOP आपण तयार केलेले आहे ते असतानाही आम्हाला नोंदी मिळत नाही, त्यांनी पुढच्या 8 दिवसामध्ये तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावे। दुसरीकडे मुंबईत आल्यास थेट वर्षावर धडकणार असल्याचा निर्धार जरांगेंनी केलाय। त्यामुळे संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे। तर शिंदे फडणवीसांचं ऐकून मंत्र्यांनी मराठ्यांच्या लेकरा बाळांचं वाटोळं करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलंय। इतका माप चांगला नाही। देवेंद्र फडणवीसचं ऐकून सगळंच करू नये, शिंदेचं ऐकून मराठीचं वाटोळं करू नये। ह्या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठ्यावर, खालच्या मंत्र्यांनी नीट राहा, नाही तर इतकी बेकार वेळ येणार आहे तुमच्यावरती। आता व्हॅलिड थांबल्या, यांना कोणाला इज्जत नाही द्यायची, यांना मतदान घ्यायचंय आणि ह्या जातीची जिरवायची। इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी। याच्या वर्षावरच बसतो, दुसरीकडे बसतच नाही। कुठं आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही। मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही, याच्या वर्षावरच बसत। मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं यापूर्वीच जरांगेंशी अंतरवालीत जाऊन चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही। जरांगेंचं उपोषण काही तासांवर येऊन ठेपलेलं असताना सरकार जरांगेंचं मन वळवण्यासाठी काय रणनीती आखणार? त्यात सरकार यशस्वी होणार की अंतरवालीतून पुन्हा एकदा जरांगे मुंबईकडे कूच करून वर्षावर धडक देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना।